हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा पारा 8 अंशावर आला आहे। गव्हासाठी आणि हरभऱ्यासाठी हे पोषक आहे, पण द्राक्षे बाग आणि केळीवर करपा येण्याची भीती आहे। पहाटे शेकोटी पिटून धुरी करणे फायद्याचे ठरेल। पिकांच्या संरक्षणासाठी शेतातील कुंपण घालवण्यासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान हे वाढवावं अशी मागणी वनमंत्र्याकडे करण्यात आली आहे। अनेक कारखाने गाळप सुरू झाले आहे, पण मजुराअभावी ऊस शेतात उभा आहे। ज्यांचा ऊस 15 महिन्याचा झालाय त्यांनी तोडणीसाठी कारखान्यावर दबाव टाकणं गरजेचं आहे। दुधाला प्रति लिटर किमान 35 रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक पुन्हा एकवटले आहेत। डिझेलचे दर हे स्थिर असल्याने वाहतूक खर्चात सध्या तरी वाढ झालेली नाही, हा शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे। थंडीमुळे चिकन अंड्यांना मागणी वाढली आहे, त्यामुळे पोल्ट्री शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत। हळदीचे भाव सध्या स्थिर आहेत, पण एप्रिलमध्ये नवीन माल येईपर्यंत 500 ते 1000 रुपयाची तेजी येऊ शकते। आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही, मोबाईलवरच डिजिटल स्वाक्षरीची सातबारा काही मिनिटात मिळत आहे। मराठवाड्यात रेशमी कोशाला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी तुती लागवडकडे वळाले आहेत। गावागावात महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहेत, जेणेकरून फवारणीचा खर्च आणि वेळ वाचेल। मागेल त्याला शेततळे योजनेत आता अस्थिकरणाचे पैसे आणि थेट डीबीटीने जमा होत आहेत।